ते स्टाफ माहिती आहे जे 10वी पोरं वगैरे गेले आहेत त्यांना बरेच वर्ष 19 पासून पूर्ण सगळे निघून 5वी वाल्यांचा माझा एक काही संबंध नव्हता ओळखण्यासाठी. मी जर मॅडम मेन ब्रांचला गेलो ना तर मला वाटत नाही कोणी स्टाफ मला ओळखेल. नाही मी पण आता गेली होती ना, सगळेच गेले. कमी लोक, खूपच कमी. महापाडा शेवटचा होता. त्याचं नाटक छान झालं. मावशींबद्दल तुम्ही पाहिलं की मावशींचं ते कराची कनेक्शन पहिल्यांदा कळलं मला. मावशींचं ह्याचं कनेक्शन पहिल्यांदा कळलं. करायचं करायचं मी भरपूर प्रयोग झाले होते सगळीकडे, अमरावती, अकोला, खूप छान. त्यांना सुरुवातीचा रोल होता. त्यांना सुरुवातीचा रोल होता. लोकांना सर बसायला जागा नव्हती, लोक खाली बसले. हो का? या खाली जे आपण स्टेप्स असतात वर आणायच्या ते सगळे बसले या साईडला, त्या साईडला, त्या साईडला, त्या साईडला. 1.5 तास. 1.5 तास. कॉन्स्टिट्यूशन रुकना है क्या? ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. एक साथ विश्राम गेट विथ साउथर्न गेट साउथर्न हिलो बट.
उद्धव एक साथ ऊंची सुर में राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जय हो जय हो जय हो। प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिन चिराई हो। सर्वांनी म्हणायचं एकदा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन एक साथ विश्राम घे विश्राम। आजच्या तसेच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ संविधान समितीचे सर्व सदस्य संविधान प्रत घेऊन येत आहेत। ते संविधान पूजन करतील आणि सर्व विद्यार्थी संविधान प्रास्ताविका म्हणतील। रेडी स्टार्ट। पहिली ओळ मी म्हणणार आहे आणि माझ्यानंतर आपण सगळ्यांनी ते म्हणायचं। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत।
परत जागेवर उभं राहायचं सर्वांनी पटकन 1 मिनिटाच्या आत आपल्या जागा निवडा पटकन. धन्यवाद सर. 2 हाताचं धन्यवाद पत्र घ्यायचं, मॅडम. मागे मागे सारखा बेटा. उपस्थितांना माझा नमस्कार तसेच गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पार्थ पालिवाल, वर्ग 10वा, हायर इंग्लिश विभाग आज प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा प्रवास साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950ला आपले संविधान लागू झाले आणि आपले हक्क आणि जबाबदाऱ्या सुनिश्चित झाली. नरेंद्र मोदीजी म्हणतात, मेड इन इंडिया मेक इन इंडिया. स्वदेशी केवल एक आर्थिक कार्यक्रम नहीं है, यह एक आत्मनिर्भरता और आत्मगौरव का मार्ग है. इसलिए गर्व से कहो, हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी. आजचा प्रजासत्ताक दिन विशेष आहे कारण वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 9 नोव्हेंबर 2025ला 150 वर्ष पूर्ण झालीत. हे गीत भारतीयांसाठी देशभक्तीचा आणि क्रांतीचा मंत्र बनले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आधारस्तंभ म्हणजे स्वदेशी चळवळ, जी स्वावलंबन, स्वदेशी उत्पादने आणि परकीय वस्तूंवर बहिष्कार यावर भर देत होती. या संघर्षाला त्रिभुज आंध्र अशा थोर देशभक्ताला माझे शतशः नमन. आपल्या राष्ट्राच्या शांती आणि समृद्धीसाठी दैवी आशीर्वाद मागून या शुभ सोहळ्याची सुरुवात करूया. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री रंगारी सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आजच्या या गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथींचा परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो. स्वामी विवेकानंद यांना नमन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संविधान समितीला अभिवादन करतो. आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या संस्थेचे कार्यवाह माननीय श्री अजयजी धाकरस सर, संस्थेचे सदस्य माननीय श्री मंगेशजी वालेकर सर, आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौ अमिता पत्की मॅडम, हायर इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बिनेवाले मॅडम, 3D ॲनिमेशनचे प्राचार्य श्री देशपांडे सर, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ पडळकर मॅडम, सकाळ विभाग प्रमुख श्री सतीश भोयर सर, दुपार विभाग प्रमुख श्री हैदराबादकर सर, उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्व देशांनी स्वीकारले आहे. प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे त्या देशाची समाजरचना, परंपरा, इतिहास आणि भौगोलिक रचना यावर अवलंबून असते. प्रत्येक देशाच्या गरजा व उद्दिष्टेही वेगवेगळी असतात. त्यानुसार प्रत्येक देश संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतात. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्र असतात त्याला आपण संविधान म्हणतो. नागरिकांचे हक्क, शासन व्यवस्थेची रचना आणि अधिकार हे सर्व संविधानात नमूद केलेले असतात. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर 1946 साली संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. म्हणून संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. त्या काळी असलेल्या विविध प्रांतातून आणि विविध संस्थानातून प्रतिनिधींची निवड करून संविधान सभा तयार करण्यात आली. भारताच्या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. या सभासदांमध्ये सर्व जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे व विविध व्यवसाय करणारे लोक होते. सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, JP कृपलानी विधान समितीत होते. श्री BN राव
या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदे 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या देखरेखीखाली संविधान सभेचे कामकाज पार पडले. संविधान सभेच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या. त्या विषयांचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार केले. या अहवालातील शिफारशी ध्यानात घेऊन संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीकडे देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा विविध देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. तसेच त्यांनी लंडन विद्यापीठाची कायद्याची सर्वात मोठी पदवी. मृत्यू झाला होता. एक सदस्य अमेरिकेला गेला होता आणि चौथा सदस्य संस्थानिकाच्या कामात गुंतला होता. 1-2 सदस्य दिल्लीपासून लांब राहत होते. शेवटी घटनेचा मसुदा तयार करण्याचा सर्व भार एकट्या बाबासाहेब आंबेडकरांवर आला. देशाने आपल्याला सोडलेले महान कार्य आपली शक्ती केंद्रीभूत करून बिघडत चाललेल्या प्रकृतीची तमाना मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमात चर्चा झाली, दुरुस्त्या आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याची, त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची, तसेच संविधान सभेच्या संविधान लागू झाले आणि भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता यासारख्या मूल्यांना संसदीय लोकशाहीसाठी भारतीय संविधान जगात आदर्श संविधान आहे. संविधानाने आपल्याला काय दिले? संविधानाने आपल्याला सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व दिले. कष्टकरी, स्त्रिया, श्रमकरी, शेतकरी वर्गाचे अधिकार संविधानाने दिले. भारतीय संविधानातील कलम 1 ने आपल्या देशाचे नाव भारत तथा इंडिया हे निश्चित केले आहे. भारतीय संविधानाने समता दिली. भेदभाव करता येणार नाही याची हमी भारतीय संविधानाने दिली आहे. कोणत्याही प्रकारची अस्पृश्यतेनुसार करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. आपले विचार वेगवेगळ्या मार्गांनी वैध व्यवसाय करण्याचे, देशांतर्गत संचार करण्याचे, देशात कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाला दाद मागण्याचा अधिकार कलम 32 नुसार संविधानाने दिलेला आहे. भारतीय संविधानाने वेठ बिगारी, बालमजुरी संपुष्टात आणली. कोणत्याही स्त्री पुरुषाला येणार नाही. तसेच लहान मुलांना कामगार म्हणून ठेवता येणार नाही याची तरतूद कलम 23 व 24 नुसार केली आहे. म्हणजे संविधानाने गुलामगिरी नष्ट केली आहे. आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती, शेतकरी, महिला यांच्या विकासाची तरतूद संविधानाने केली आहे. सर्व जाती धर्मातील महिला आज आपल्याला सर्व क्षेत्रात दिसत आहेत. हे करण्याचा, नेता निवडण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या उद्योगपतीचे किंवा नेत्याचे किंवा झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीच्या मताचे एकच मूल्य आहे, समान आहे. विधिमंडळ, लोकसभा यामध्ये नेतृत्व करता येते. उपेक्षित वर्गाला राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे याची कलम 340, 341 व 342 यानुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना भारतीय संविधानाने आरक्षण दिले. तसेच आपल्याला अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव आणि जबाबदारी संविधानाने आपल्याला दिली आहे. कलम 51 क नुसार संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे, वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगणे, संमिश्र संस्कृतीचा आदर करणे, सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचा आदर राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे अशी संविधान सांगते. महिलांचा आदर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे इत्यादी कर्तव्ये संविधानाने सांगितली आहे. सांगितलंय भवन, आपल्या घराची रचना, बैठक व घरातील वातावरण हे भारतीय असावे. शेवटी 6वं, आपल्या देशातील राष्ट्रीय स्मारके, धरोहर, गडकिल्ले, कन्याकुमारीचे रॉक मेमोरियल तसेच अंदमानचे सेल्युलर जेल या ठिकाणी आपण भेटी दिल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक घरातून स्वदेशी वस्तूचा वापर झाला पाहिजे.
त्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल, भारतीय उद्योगधंद्याची भरभराट होईल. तेव्हाच हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी हा नारा परिपूर्ण होईल. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जे आपल्याला लाभले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून आपल्याला देतो. प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ अमिता अजय पत्की मॅडम. त्या आपल्या शाळेतीलच निवृत्त माजी शिक्षिका आहेत. त्या उत्तम रीतीने विज्ञान शिकवायच्या. 2019ला मॅडम निवृत्त झाल्या. त्याच्या आधी 10 वर्ष त्या महाल ब्रँचलाही होत्या आणि त्याच्या आधी नूतन भारत विद्यालयातही त्यांनी अध्यापनाचं कार्य पूर्ण केलं आहे. मॅडमचे शिक्षण MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री 3 विषयात मॅडम MA आहेत. MA इकॉनॉमिक्स, MA हिंदी, MA गांधीयन थॉट. हिंदी लिटरेचरमध्ये मॅडमने डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. निवृत्तीनंतर मॅडमचे समाजकार्य सतत सुरू आहे. मॅडम सध्या अखिल भारतीय पर्यावरण आयाम सहप्रमुख, स्वदेशी जागरण मंच आणि विदर्भ प्रांत सदस्य, महिला समन्वयक हे 2 दायित्व उत्तमरित्या मॅडम सांभाळत आहे. मॅडमच्या मार्गदर्शनातून स्वदेशीचा परिचय आपल्याला होणारच आहे. सर्वांचे धन्यवाद. स्वागताकडे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय सौ अमिता पत्की मॅडम यांचे स्वागत न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे माननीय सदस्य श्री वालेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर स्वदेशी, भाषा, पूजा, भजन, भोजन, भवन, भ्रमण या विषयाला अनुसरून तयार करण्यात आला आहे. धन्यवाद सर. सन्माननीय कार्यवाह श्री धाकरस सरांचे स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे सन्माननीय सदस्य श्री वालेकर सरांचे स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. 3D ॲनिमेशनचे प्राचार्य श्री देशपांडे सरांचे स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सरांचे स्वागत आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका सौ पडळकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. हायर इंग्लिशच्या मुख्याध्यापिका सौ बिनीवाले मॅडम यांचे स्वागत शाळेच्या पर्यवेक्षिका सौ पडळकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. अलग अलग है रूप रंग और भाषा
बैठेंगे बैठे बैठे अनुभव घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. और मेरे प्यारे दोस्तों, आज मैं आपके सामने स्वदेशी इस विषय पर बोलने जा रहा हूँ. स्वदेशी का अर्थ क्या है? अपने देश में बनी वस्तुएं, अपने देश की वस्तुओं का उपयोग करना. यह नाम सुनकर हमें महात्मा गांधी, लोकमान्य तिलक, स्वातंत्र्यवीर सावरकर यदि सैनिकों की याद आती है. इन्होंने ही हमें स्वदेशी का मार्ग दिखाया. स्वदेशी क्या है? हमारे देश में बनी वस्तुएं, हमारे देश की वस्तुओं का उपयोग करना ही स्वदेशी है. इसका उपयोग करने से क्या लाभ हो सकता है? तो हमारे देश इसका उपयोग करने से क्या लाभ हो सकता है? तो हमारे देश की प्रगति होगी, अपने लोगों को रोजगार मिलेगा, स्वावलंबी होकर किसी पर निर्भर नहीं रहेगा और आर्थिक रूप से स्वतंत्र रहेंगे. इसमें हमारा क्या योगदान रहेगा? तो स्कूल जाते समय अपने मम्मी पापा से कहकर देश में बनी बैग, पेन, पेंसिल का उपयोग करेंगे. कपड़े, खिलौने अपने ही देश के लेंगे और स्थानिक फल और सब्जियां खाने का प्रयास करेंगे. मित्रों, स्वदेशी का एक छोटा सा प्रयास भी अपने देश के लिए बहुत बड़ा बदलाव ला सकता है. तो चलिए आज से हम सब मिलकर स्वदेशी का मार्ग अपनाएं और अपने देश को आलमगीर बनाएं. अपना देश, अपनी शान स्वदेशी है सच्ची पहचान. धन्यवाद. मागे मागे happens only in India. It happens only in India. Chapa mein payal, haath mein kangan, ho maathe pe diya. It happens only in India. It happens only in India. देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय
इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। त्यानंतर पूर्व माध्यमिक विभागातील वर्ग 7वीचा विद्यार्थी अथर्व घुमडे याला त्याचे विचार मांडण्यासाठी मंच नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जिथे त्याच कार्या, पडो देह माझा सदा ते नमो मी. या परमपवित्र भारत मातेला मी सर्वप्रथम वंदन करतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली. भारत देशात तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक नवे बदल झाले. समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना व आयोग स्थापन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. त्यामुळे आपल्या देशात शैक्षणिक विकास मोठ्या प्रमाणावर दिसून येते. असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला नाही. अनेक क्षेत्रात तर महिलाच नेतृत्व करताना दिसतात. आज देश कितीही प्रगतीपथावर पोचला तरी माझ्या बालमनाला काही प्रश्न पडतात. माझे आई बाबा सांगत होते, आमच्या वेळी तर पावसाळ्यातच पाऊस पडायचा, ऑक्टोबर ते डिसेंबरच थंडी पडायची, नैसर्गिक सर्व गोष्टी वेळेत व्हायच्या. पण आज पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. अवेळी पाऊस, कधीही तापती ऊन, त्यामुळे त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर व माणसांच्या तब्येतीवर दिसून येते. याला जबाबदार कोण असे प्रश्न विचारले की मात्र बोट माणसांकडे दाखवले जाते. आज मोठ्या प्रमाणावर होणारे जंगलतोड पण झाडे लावण्याचे प्रमाण कमी. रस्त्यांचे सिमेंटीकरण होत आहे. माती न वापरण्याची अशी अनेक कारणे आहेत. हे पर्यावरणाचे समतोल राखायचे असेल तर आपल्याला माणूस म्हणून विचार करावा लागेल. झाडांचे महत्त्व लक्षात घ्यावे लागेल. 1 झाड 2 झाड हजारो झाडे लावूया, धरणीला हिरवीगार सुंदर बाग बनवूया. सावली देई, फळे देई, ऑक्सिजनही देई, आपल्यासाठी जगण्याची एक नवी वाट देई. या नव्या वाटेचा विचार करून इथे उपस्थित प्रत्येकाने किमान 1 झाड तरी लावावे. त्यामुळे आपल्याला पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होईल. पर्यावरणाला घातक गोष्ट म्हणजे प्लास्टिक होय. आपल्या दैनंदिन जीवनात कोणकोण प्लास्टिक वापरतात असे प्रश्न विचारले तर सगळ्यांचेच हात वरती होतील. आपल्या अनेक जनावरांच्या पोटातून प्लास्टिक काढण्यात आले आहे. शिवाय प्लास्टिक नष्ट होत नाही. मित्रांनो, मला सांगा, सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे तरी सुद्धा काही विक्रेता लपून प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात. पण जर आपणच प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापरला तर नक्कीच यावर आळा बसेल. आजच्या दिवशी आपण संविधान स्वीकारले होते. संविधानात हक्काबरोबरच कर्तव्याचाही समावेश होतो. जर आपण या भारत देशात राहतो आणि आपण संविधान स्वीकारले आहे तर आपण भारताचे नागरिक म्हणून आपली सर्व कर्तव्ये स्वीकारली पाहिजे व ती पाळली पाहिजे. बंधू भगिनींनो, आता आपल्याला फक्त स्वातंत्र्य मिळून समाधान मानायचे नाही तर आपला भारत देश अधिक सुरक्षित राहून प्रगती कसा करेल यावर काम करूया. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता आणि देशाच्या विकासात आपले योगदान देऊन एक समर्थ आणि मजबूत राष्ट्र निर्माण करूया. या राष्ट्राच्या संरक्षणासाठी व प्रगतीसाठी केलेल्या या यज्ञात आपली कर्तव्यरूपी संविधा अर्पण करूया. एवढे बोलून मी आपले
पुढील ओळींनी मी माझे भाषण संपवतो. जयाचे श्री केशरी रंग शोभे, तुझा पांढरा पाहता चित्त लोभे. हिरवा तिचा देई शांती मनाला, करूया प्रणाम या पुरुषाला. जय हिंद.
teachers, and my dear friends. Today, as the tricolor flies high, we gather to celebrate the 77th Republic Day of India, a day when our nation truly became a sovereign, democratic republic by adopting its beloved constitution on this very day in 1950. Friends, fellow citizens, on this 26th January, we celebrate India's Republic Day, a moment to cherish our constitution, honor our freedom fighters, and renew our pledge to build a strong, united and progressive India. It is a day to uphold democracy, equality and our unique spirit of unity in diversity, while remembering our duties as much as our rights and working together for a brighter future. This isn't just another date. It is a powerful reminder of the blood, sweat and sacrifices of our countless freedom fighters whose vision gave us this cherished freedom. They dreamed of a nation free from oppression, a nation where every citizen, regardless of background, would have rights, dignity and a voice. Our constitution is the bedrock of this dream, a guiding light that promises justice, liberty, equality and fraternity. It empowers us, gives us the freedom to learn, to speak, to dream and to build a better life. But it also reminds us that freedom comes with responsibility and calls upon us to be responsible citizens. As we look at India today, a nation of immense diversity, rich culture and growing strength, let's not forget our fundamental duties alongside our fundamental rights. Let's work to make our country stronger, not only economically, but also ethically and morally. Let's foster tolerance, respect our differences and protect the values that make India truly unique. This Republic Day, let's pledge to be agents of positive change. Together, with courage and commitment, let's build the India our freedom fighters dreamed of, a truly glorious, vibrant and compassionate nation. Happy Republic Day. Jai Hind. Thank you. व्हेरी नाईस. ज्यामुळे जागतिक स्तरावर नारी शक्तीचे Major Sofia Qureshi. Today, I do not speak from my books, I speak from my heart, from my soul, from my experience of Operation Sindoor. When I walked with my team into that battlefield, I knew one truth that was waiting. There was heavy smoke in the air, the sound of firing was everywhere, but yet my heart was calm. Because I was not fighting for myself, I was fighting for my Bharat Mata, for every child who sleeps peaceful under Tiranga. Friends, Operation Sindoor was just not a mission, it was Bhakti, it was Sindoor of Bharat Mata, protected through the blood of her daughters and sons. Every foot we receive as a blessing, at every step we took as a prayer. Yes, we faced fear, yes, we faced pain. Above fear, above pain, there is a voice inside us saying, Bharat must live, even I must die. And today, as I stand before you, I want to tell you, do not think Operation Sindoor as a history. No, it was message for every Indian. That real worship is not in words alone, but in sacrifices. That real patriotism is not in word alone, but in action. So promise me, my young brothers and sisters, that you will study with honesty, that you will work with dedication, that you will protect your motherland at every step. Because one day, this nation depends on you. And when that day came, I want to remember the spirit of Operation Sindoor. Jai Hind! Good morning everyone. I am Wing Commander Vyomika Singh, a helicopter pilot in the Indian Air Force, and I will never forget the fire of Operation Sindoor. When we entered that mission, we knew one thing, either we protect our people or we die trying. The air was full of smoke, the ground was full of fear, but our hearts, they were full of courage. I saw my brothers in uniform fall, I saw children crying for help, and in that moment I asked myself, Vyomika, are you strong enough? And the answer came yes, because my nation is with me. My name itself means the daughter of the sky, and like the sky, vast, endless and fearless, my duty was above all fears. A daughter of the sky cannot bow down, she can only rise higher for her people, for her Bharat. Operation Sindoor was not just a battle with enemies, it was a battle with our own fear, our own weakness. It was a promise to our mothers, to our fathers and to the generation who came before us. And when we won, it was not my victory, it was Bharat's victory. That Sindoor, red, pure, powerful, became the symbol of every soldier's promise. We will give our life, but we will not let our motherland go down.
Friends, always remember, freedom is not free. It is written with the blood of brave hearts, and I am proud in that moment my blood, my sweat, my tears all belong to Bharat. Jai Hind! Everyone, I'm Commander Prerna Devasari of the Indian Navy, proud to represent not just my uniform but every Indian woman breaking barriers and staring at us in the new era of strength. Let me share with you the spark. Let me share with you the spark that fuels my journey. Let me share with you the spark that fuels my journey. In May 2025, when Operation Sindoor, a swipe, praise, counter-terrorism strike was launched, I stood alongside my colleagues to reveal the Navy's role. I spoke about how our forces executed multi-dimensional operations across sea, air, and underwater spaces, demonstrating India's preparedness in every domain. But long before Operation Sindoor, I was breaking my own boundaries. In 2009, I became the first woman observer on the Tu-142, a maritime surveillance aircraft, a post no woman had ever held before. And in December 2023, I took the command of INS Trincut, becoming the first woman officer ever to lead an Indian naval warship. But each step I took proved one thing, that strength, courage, and leadership have no gender. What matters is hard work, discipline, and the fire to serve your country. So today, I stand here not just as a commander, but as a beacon of possibility for every young girl watching. Dream boldly, serve fiercely, lead fully. And to the youth of Bharat, remember, don't just follow the waves, be the force that creates them. Jai Hind! सर्वप्रथम सर्वेभ्य भारतीय गणतंत्र दिवसस्य शुभाशयाः। गणतंत्र दिवसस्य अवसरे अहम् अस्माकं विद्यालयस्य प्राचार्य महोदयस्य शिक्षकानां मुख्यातिथि महोदयाः मम सहपाठिनां च स्वागतं करोमि। अद्य नवदेहल्या महान् कार्यक्रम प्रचलति, तस्मिन् ध्वजवन्दनं भवति। गणतन्त्रदिवसाय राष्ट्रपति महोदयाः सन्देशः महत्त्वपूर्णः भवति। नवदेहल्या कार्यक्रमे सैनिकानां सञ्चलनं भवति। एका भव्या शोभायात्रा अपि क्रियते, यस्याम् अस्माकं देशस्य विविधानां राज्यानां योगदानं वर्तते। तस्मिन् गणतन्त्रदिवसाय तस्मिन् कार्यक्रमे बालकानां प्रियः भवति। अस्मिन् राष्ट्रीय उत्सवस्य दिवसे सर्वे शासकीयकार्यालयाः अपि सज्जिताः भवन्ति। सम्पूर्णभारतदेशस्य एतादृशाः बहवः कार्यक्रमाः आयोज्यन्ते। अस्मिन् गणतन्त्रदिवसाय सर्वे शासकीयकार्यालयाः अपि सज्जिताः भवन्ति। तस्मिन् गणतन्त्रदिवसाय अयं दिवसः देशभक्तिवर्धनस्य अस्ति। सम्पूर्णाय देशभक्तिवर्धनस्य अस्मिन् गणतन्त्रदिवसस्य वयं सर्वे च स्मरेम। अयं दिवसः देशभक्तिवर्धनस्य अस्ति। सम्पूर्णाय भारतदेशाय वयं दिवसः महत्त्वपूर्णः अस्ति। अस्माकं विद्यालये अपि गणतन्त्रदिवसाय विशेषकार्यक्रमः वर्तते। प्रथमं वयं ध्वजवन्दनं करिष्यामः, तदनन्तरं वयं राष्ट्रगानं गास्यामः। अद्य अस्माकं विद्यालये स्वदेशी विषय गृहीतवान्। स्वदेशी इति शब्दः स्वदेशी निमित्तानां राष्ट्राणां सूचयति। स्वदेशी भावना राष्ट्रस्य आर्थिक सामाजिक च विकास वर्धयति। स्वदेशी आचारः आत्मनिर्भरता वर्धयति तथा देशभक्ते भावना दृढीकरोति। अन्तं वयं सर्वे सङ्कल्पः कुर्मः। भारतस्य गौरवः सदैव वर्धिष्यामः। जयतु भारतम्। धन्यवादः।
चालू आहे. पूजले गेले त्याच भूमीवर तिलाच परीक्षेच्या अग्नीत ढकलले गेले. त्या भारतीय संस्कृतीच्या पवित्र पानांवर आज आपण उलगडणार आहोत एक अश्रूंनी भिजलेली आणि परिवर्तनाने उजळलेली कथा. ही कथा आहे पुरातन पंचकन्यांची. अहिल्या जी शापातही शुद्ध राहिली, द्रौपदी जी सभेत अपमानित झाली पण झुकली नाही, कुंती जी आई असूनही त्यागाच्या ज्वालेत जळत राहिली, तारा जिने सत्य सांगितलं पण ऐकलं गेलं नाही, आणि मंदोदरी जी राक्षसाच्या राजवाड्यातही नीतिमत्तेची ज्योत बनून उभी राहिली. या पंचकन्या फक्त पुराणातील पात्र नाहीत, त्या आहेत नारी मनाच्या पंचवेदना, पंचशक्ती, पंचप्रेरणा. पण आज प्रश्न असा आहे, ही वेदना केवळ इतिहासातच अडकून राहिली का, की त्या वेदनेतूनच जन्म झाला नव्या युगाचा, पंचपरिवर्तनाचा? आजची अहिल्या मुक्तीचा मार्ग शोधणारी आहे. द्रौपदी अन्यायाला थेट प्रश्न विचारणारी आहे. कुंती स्वतःसाठी उभी राहणारी आहे. तारा निर्णय प्रक्रियेत प्रकाश देणारी आहे. आणि मंदोदरी चुकीच्या विरोधात निर्भयपणे उभी राहणारी आहे. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम फक्त नाट्यप्रयोग नाही, हा आहे इतिहासातून वर्तमानाकडे जाणारा प्रवास. हा आहे पुरातन पंचकन्यांकडून पंचपरिवर्तनाकडे जाणारा नवा अध्याय. चला तर मग या शक्ती, शौर्य आणि परिवर्तनाच्या यात्रेचे आपण सगळे साक्षीदार होऊया. आपल्यासमोर येत आहे पंचकन्या. मी नारद. आजच्या आधुनिक युगात मी न्यू इंग्लिशच्या प्रांगणात देवलोकातून आलोय एक प्रश्न घेऊन. पुरातन पंचकन्या फक्त ग्रंथात राहिल्या की आजच्या काळातही त्या जिवंत आहेत? जर असतील तर त्या कशा दिसतात व समाजाला काय सांगतात? पंचकन्या म्हणजे हिंदू धर्मशास्त्र, पुराण व महाकाव्यामधील 5 अद्वितीय स्त्रिया ज्या साहसी, बुद्धिमान आणि प्रेरणादायी ठरल्या जातात. यांच्यासाठी एक श्लोक प्रसिद्ध आहे. अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. याचा अर्थ असा की या 5 स्त्रियांचे स्मरण केल्याने मोठे पापही नष्ट होतात. सर्वप्रथम आपल्यासमोर येथे आहे अहिल्या, संयम, शाप व मुक्तीचे प्रतीक. अहिल्याचे वडील ऋषी गौतम होते. इंद्राने ऋषी गौतमाचे रूप घेऊन अहिल्याशी कपट केले. जेव्हा हे गौतमांना समजले तेव्हा त्यांनी अहिल्याला श्राप दिला व दगड बनविला. अनेक वर्षांनी प्रभू रामाच्या चरण स्पर्शाने ती मुक्त झाली. मी अहिल्या, ऋषी गौतमांची पत्नी, पण इतिहासाने मला पत्नी म्हणून कमी आणि शापित स्त्री म्हणून अधिक ओळखले. इंद्र कपट करून माझ्या आयुष्यात आला. तो देव होता, पण माझ्यासाठी तो शाप होता. एक अपराध जो माझा कधीच नव्हता, पण शिक्षा मात्र माझ्या वाट्याला आली. गौतमांनी मला शाप दिला. माझ्या शरीराचे दगडात रूपांतर झाले. वर्षानुवर्षे पाऊस पडत होता, सूर्य उगत होता, जग फिरत होते, पण मी स्थिर, निशब्द दगड. पण माझा आत्मा मात्र जिवंत होता. तो विचार करत होता, स्त्रीच नेहमी का दोषी ठरवली जाते? तिचे अपराधच काय? द्रौपदी धैर्य, स्वाभिमान व प्रतिकाराचे प्रतीक. 5 पांडवांची पत्नी द्रौपदी ही यज्ञकुंडातून जन्मलेली होती. महाभारतात तिला जुगारात हरवून सभेत ओढण्यात आले. वस्त्रहरणाचा प्रयत्न झाला पण ती हरली नाही. कृष्णाच्या कृपेने तिचा सन्मान वाचला गेला. मी द्रौपदी अग्नीमधून जन्मलेली. राजसभा, राजे, योद्धे, ज्ञानी सर्व बघत होते, पण माझ्या वेदनेला कोणीच आवाज दिला नाही. दुःशासनाने माझं वस्त्र ओढलं. माझा देह नव्हे, माझा मान खेचला जात होता. समाजाची ती काळी रात्र होती. त्याच क्षणी मी स्वतःशी वचन घेतले, मी केवळ बळी नाही, इतिहास बदलणारी शक्ती आहे. इतिहास बदलणारी शक्ती आहे.
कुंती त्याग, मातृत्व व दैव वाट्याला घेऊनच जन्माला आलेली. कुंती 5 पांडवांची माता होती. कुंतीने सूर्यदेवाकडून पुत्र कर्णास जन्म दिला, पण समाज भयामुळे त्याला नदीत सोडले. तिने आयुष्यभर पांडवांसाठी कष्ट घेतले. मी कुंती आई असूनही मला माझ्या मुलाला पाण्यात सोडावं लागलं. लोक काय म्हणतील, नाव खराब होईल, समाज स्वीकारणार नाही या भीतीने मी माझं काळीजच दूर केलं. माझा मुलगा कर्ण तो माझ्या रक्ताचा अंश होता, पण त्याला मी ओळख देऊ शकले नाही. माझं आयुष्य राजप्रसादात गेले, पण हृदय मात्र दुःखाच्या झोपडीतच राहिलं. समाजात आई असून मी फक्त सावली नाही, मी स्वतःचंही अस्तित्व आहे. माझ्या त्यागातही स्वप्न आहेत, माझ्या श्वासातही भविष्य आहे. समाजाने आता मातेला देवी म्हणून नाही, मानव म्हणून पाहायला शिकावं. माझ्याकडून अपेक्षित बदल, मी आता स्वतःसाठी जगणार, मी आता स्वतःसाठी जगणार. तारा बुद्धिमत्ता व राजकीय दूरदृष्टी असलेली वानरराज बालीची पत्नी. तारा अत्यंत बुद्धिमान, समंजस आणि राजकारणात कुशल स्त्री होती. तिने बालीला रामाशी युद्ध करू नको असे सांगूनही तो ऐकला नाही. मी तारा वानरराज बालीची पत्नी. मला समाजकारण राजकारण समजत होते. मी चुकीचं बरोबर ओळखत होते, पण माझं मत ऐकलं जात नव्हतं. मी बालीला सांगितले, रामाशी युद्ध करू नकोस, परंतु पुरुषी अहंकार मात्र जिंकला. राजाचा मुकुट होता, पण मला माझा मेंदू मात्र गप्प ठेवावा लागला. मंदोदरी नीतिमत्ता व सत्याची बाजू मांडणारी लंकाधीश रावणाची पत्नी. मंदोदरी अत्यंत चारित्र्य संपन्न आणि धार्मिक होती. तिने रावणाला अनेकदा सीतेला सोडण्याचा सल्ला दिला, पण त्याने ऐकले नाही. मी मंदोदरी, मी रावणाची पत्नी, पण त्याच्या अन्यायाची नाही. मी त्याला सांगितलं सीतेला परत पाठव, पण त्याला सत्तेचा माज होता. त्याच चकमे लंका जळाली, राजा मारला गेला, पण माझी नीतिमत्ता टिकून राहिली. मी राक्षसांच्या मालात राहिली, तरी मी माझी माणुसकी टिकवून ठेवली. माझ्या अंगावर राक्षसी दागिने होते, पण आत्म्यावर नीतीचं तेज होतं. मी सिद्ध केलं, स्त्री म्हणजे पुरुषाची सावली नाही, ती त्याला आरसा दाखवणारी प्रकाश रेषा आहे. चला तर आता आमंत्रित करूया आधुनिक पंचकन्यांना. पाहूया त्या आपल्यासाठी आता काय संदेश देत आहेत. मी आजच्या काळातली स्त्री शिक्षिका, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य करते. मी सरकार विरोधी नाही, मी अन्यायाविरोधात आहे. मी शांत नाही म्हणून वाईट नव्हे, मी अन्यायाविरोधात उभी आहे. माझे घर, कुटुंब, शाळा, समाज हे सर्व आघाडीवर आहे. मी खलनायिका नाही, मी सत्तेची साक्षी आहे. मी आजची कुंती आहे. घर, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या सगळं माझ्याच खांद्यावर. माझं दुःख कोणाला दिसत नाही, कारण मी हसत जगते. माझ्या स्वप्नांना मी नेहमी नंतर मनात आले, पण आता नाही. माझ्या असण्यालाही किंमत आहे. मी आजची अहिल्या. मला आता कोणी शाप देत नाही, परंतु समाजाचे शब्द त्याहून कठोर आहेत. माझ्या कपड्यांकडे, माझ्या हास्याकडे, माझ्या स्वातंत्र्याकडे बघून माझाच निर्णय घेतला जातो. तिने असं करू नये होतं, तिने तसं बोलू नये होतं. अजूनही मी दगड बनवली जाते तुमच्या संशयातून, तुमच्या नजरेतून, तुमच्या अफवांमधून. पण आता राम येणार नाही. मला स्वतःला सोडवावं लागेल. आज दगड माझं शरीर नाही, माझी ओळख बनत चालली आहे. पण आता मी फक्त प्रतीक्षा नाही, मीच माझी मुक्ती ठरली आहे. माझ्याकडून समाजाला बदल अपेक्षित आहे म्हणे. नाही, समाजानेच बदलाची सुरुवात करावी. माझ्यावर प्रश्न सोडून माझ्यावर विश्वास ठेवायला शिकावे. मी आजची द्रौपदी आहे. फरक फक्त एवढाच, माझं वस्त्र नाही, पण माझा आत्मसन्मान ओढला जातो. कधी ऑफिसमध्ये, कधी घरात, कधी रस्त्यावर. ट्रोलिंग, हिंसा, अपमान हीच आजची सभा आहे. पण आता कृष्णाला हाक देणं संपलं. आता मी स्वतःचे संरक्षण स्वतः करणार. आता माझ्यावर बोटं नाही, मूठ उचलायची वेळ आली आहे. आता माझ्यावर बोटं नाही, मूठ उचलायची वेळ आली आहे. मी सहन करणारी नाही, मी बदल घडवणारी आहे. मी सहन करणारी नाही, मी बदल घडवणारी आहे. समाजाकडून मला सहानुभूती नको, मला समानता हवी आहे. माझ्यावर निर्णय नको, माझी ओळख मला घडू द्या.
मी आधुनिक द्रौपदी आहे आणि माझे शस्त्र स्वाभिमान आहे. आज मी डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, पण तरीही निर्णय घेताना एखादा पुरुष हवा असं म्हटलं जाते. माझी पदवी नाही ऐकली जात, माझा आत्मविश्वास मात्र टोचतो. आज मला सहकार्य नको, मला सहभाग हवा आहे. मी तारा आहे आणि माझं तेज आता लपणार नाही. तर ह्या सर्व पंचकन्या आपल्याला एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश देऊ इच्छितात. त्या म्हणतात आहे, स्त्री अबला नाही सबला आहे. सहनशीलतेमध्येही शक्ती असते. अन्यायाविरुद्ध लढा देणे आवश्यक आहे. निर्णयांमध्ये स्त्रीची भूमिका महत्त्वाची आहे. इतिहासातूनच भविष्य घडते. आम्ही इतिहास नाही, आम्ही वर्तमानाची क्रांती आहोत. आम्हाला दया नको, आम्हाला संधी द्या. आजची नारी म्हणजे नवीन पंचकन्या. आजची नारी म्हणजे नवीन पंचकन्या. आजची नारी म्हणजे नवीन पंचकन्या. कसा वाटला परफॉर्मन्स? जोरदार 3 टाळ्यांच्या. शाळेतील नेहा चौधरी या मुलीला कराटे चॅम्पियनशिप अलिबाग येथे आयोजित केलेल्या 26 शितोर्यू कराटे दो चॅम्पियनशिप हे बुडो फाउंडेशनद्वारे घेण्यात आले होते 18 जानेवारी 2026 रोजी. तिला काटा इव्हेंटमध्ये 2nd प्राईज आणि कुमाईट इव्हेंटमध्ये 1st प्राईज मिळालेले आहे. मी आजच्या आपल्या चीफ गेस्ट श्रीमती पदकी मॅम यांना विनंती करते की तिला मेडल आणि ट्रॉफी आणि एक स्टोरी बुक देऊन तिचा सन्मान करावा. बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त अटल दौड घेण्यात आली होती. यात भाग घेतल्याबद्दल आपल्या शाळेचे श्री गजानन अरीकर सर यांना प्रशस्तीपत्र व मेडल मिळाले आहे. त्यांचेही कौतुक सौ पदकी मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. हितेश सोनटक्के याला सुद्धा या 10 किलोमीटर दौडमध्ये प्रशस्तीपत्र आणि मेडल प्राप्त झाला आहे. पण सध्या तो नाशिक येथे पोलीस विभागातर्फे आयोजित केलेल्या डिटेक्टिव्हिटीच्या परीक्षेसाठी गेला असल्यामुळे आज अनुपस्थित आहे. तर त्याचेही कौतुक. Then come back. Let's struggle for higher and better things. Look not back. No, not even if you see the dearest and nearest cry. Look not back but forward. रवींद्र. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा. त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. आजच्या गौरवशाली कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथी आदरणीय सौ अमिता पदकी मॅडम यांनी त्यांच्या प्रेरक व अनमोल विचारांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम. भारत माताला वंदन. स्वामी विवेकानंद आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब यांना अभिवादन करते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमात उपस्थित पालक, शिक्षक आणि सगळे छोटे विद्यार्थी, आज खरं मला खूप अभिमान वाटतो आहे की इतक्या सुंदर कार्यक्रम सादर करणाऱ्या इतक्या छान शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आणि इतक्या छान शाळेमध्ये जिथे मी आज अध्यक्ष म्हणून आलेली आहे, या शाळेचा मी एक भाग होती. हा खूपच म्हणजे असा गर्वाचा क्षण आहे माझ्यासाठी. प्रत्येक कार्यक्रम इतका उत्कृष्ट झाला की प्रत्येकाची म्हणजे पार्थनी जे कार्यक्रम संचालन केलं तिथपासून तर तुमचे सगळे कार्यक्रम याचं जर मी कौतुक वेगवेगळं करत बसली तर मला 1 तासाच्या वर वेळ लागेल. पार्थनी आपल्या जे काही त्यांनी तो बोलला त्याच्यात त्यांनी स्वदेशीसाठी कोणी कोणी काम केलं याच्याबद्दल सांगितलं. त्या छोट्याशा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये स्वदेशी म्हणजे काय सांगितलं. रंगारी सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं. गीतांमधून स्वदेशी काय हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. मग आता तुम्ही छोटे आहात
म्हणून मी एक छोटीशी गोष्ट सगळ्यांनी, पुण्यामध्ये एक तालुका आहे आंबेगाव. या आंबेगाव तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे महाळुंगे पडवळ. या गावात एक पती पत्नी राहत होते. साहेबा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत होती, अतिशय गरीब परिवार होता. 2 बैल होते. त्या बैलांना दुसऱ्यांच्या शेतावर कामाला नेऊन त्या साहेबाजीला जे काही उत्पन्न मिळत होतं, जे काही पैसे मिळत होते, त्याच्यावर इतक्या अचानक एक संकट असं आलं की त्यांच्या 2 बैलांपैकी एका बैलाचं मृत्यू झाला. खूप मोठं संकट होतं. एका बैलाला त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला, आजारी होते, परिस्थिती असल्यामुळे दवाखान्याची स्थिती नव्हती, त्याच्यामुळे दवाखान्यात औषधोपचार करणं शक्य झालं नाही. आणि म्हणून पहिला मुलगा भीमा, मग तुषा आणि तिसरा बाबू. या तिघांना त्यांनी आपल्या कपड्याची मिल होती. त्या कपड्याच्या मिलमध्ये तिला कोंडाबाईला एक छोटंसं काम मिळालं की तिथे राहू लागली. मुलं तिघही गावात होती. या 3 मुलांमध्ये जो बाबू होता, 3ऱ्या नंबरचा मुलगा, तो अतिशय हुशार होता. त्याला खूप शिक्षणाची आवड होती. त्याला वाटायचं की मला शाळेत जायला मिळालं पाहिजे, मला शिक्षण घ्यायचं आहे. पण ती इच्छा त्याची पूर्ण होत नव्हती, कारण परिस्थिती नव्हती. त्यांनी विचार केला की अशी जर मी मजुरी करत राहिलो तर मला इथे राहावं, मी पुढे प्रगती करू शकणार नाही. म्हणून त्यांनी कसे कसे थोडेसे पैसे जमवले, तिकिटापुरते पैसे जमवले आणि तो कोणाला न सांगता मुंबईला गेला. आपल्या आईकडे गेला आणि मामाच्या घरी राहत होती. आई म्हणाली की आधीच मी मामाकडे राहते, त्यात तुझा पण भार नको, मग तू कुठेतरी इथे नोकरी कर. बाबूजी खूप इच्छा होती की त्यांनी शिक्षण घ्यावं, पण त्यांनी विचार केला की ठीक आहे, नोकरी करता करता शिक्षण घेऊ. म्हणून तो पण आईच्या सोबत मिलमध्ये, कपड्याच्या मिलमध्ये, म्हणजे जिथे कापड तयार होतं अशा मिलमध्ये काम करायला लागला. तिथे त्याची ओळख एका चांगल्या व्यक्तीची झाली, ज्याला बाबू चाचा असं म्हणत. चाचा हे जेव्हा तेव्हा रिकामा वेळी भक्तीच्या गोष्टी सांगत होते की आता इंग्रजांचं राज्य आहे, मग इंग्रज आपल्या देशातल्या लोकांचा कसा छळ करतात आहे, कशी बळजबरी करतात आहे, जालियनवाला बागमध्ये काय झालं, सावरकरांनी काय भाषण दिलं, गांधीजींनी कोणतं सत्याग्रह. मग माझं पण कर्तव्य आहे की मी माझ्या देशासाठी काही करायला हवं. हा विचार मनात ठेवून जसे तुम्ही मित्र सगळे एकत्र येऊन खेळता, तसा जेव्हा बाबू संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत जमा व्हायचा तेव्हा तो त्यांना सांगायचा की आपण आता लहान नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे देशासाठी. म्हणून त्यांनी एक 10-12 मुलांचं एक छोटीशी टोळी, एक पथक तयार केलं, ज्याला त्यांनी तानाजी पथक असं नाव दिलं. मग हे तानाजी पथक काय करायचं, त्यांचे काही पत्रकं वाटायचे असतील तर ते काम करायचं आणि सकाळच्या वेळेस नोकरी करायची. हे सुरू असताना सुरू होतं. 1 वर्ष चांगलं निघलं. एक दिवस जे बाबूचे चाचा त्यांना बाबू म्हणत होता ते खूप उदास दिसत. बाबूने विचारलं काय झालं चाचा, तुम्ही काय एवढे गंभीर आहात. तेव्हा चाचाने सांगितलं की बेटा मला कळलंय मॅन्चेस्टरवरून जे दुसऱ्या देशात आहे तिथून जवळपास 10 ट्रक भरून कापड आणलाय. ते त्यांनी त्यांच्या गोदामामध्ये ठेवलं. त्यांनी काय होणार. तर चाचांनी सांगितलं बेटा हे सगळं विदेशी कापड जेव्हा मुंबईच्या बाजारात जाईल तेव्हा ते कापड स्वस्त असल्यामुळे जास्त विकल्या जाईल. आपल्या भारतात तयार झालेलं, आपल्या मिलमध्ये तयार झालेल्या कापडाची खपत कमी होईल आणि मग त्यांनी काय होईल, कापड आहे त्याचं उत्पादन कमी करावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या मिलमधल्या मजुरांची संख्या कमी केल्या जाईल, म्हणजे माझी नोकरी जाईल, तुझी पण नोकरी जाईल. बाबूने विचार केला की अरे असं कसं, विदेशातलं कापड येत आहे म्हणून आपल्या देशातल्या कापडाची खप आपण गुलाम आहोत. मग बाबूनी मनातल्या मनात ठरवलं की नाही, हे नाही होऊ देणार. माझ्या देशामध्ये, माझ्या देशात निर्माण झालेली वस्तू ही जास्त प्रमाणात विकल्या गेली पाहिजे, हे करणं माझं कर्तव्य आहे. 18 वर्षाच्या वयात त्या मुलाच्या मनात हे विचार आले. त्यांनी काय केलं, आपल्या तानाजी पथकाच्या सगळ्या मित्रांना हे सांगितलं आणि सांगितलं चला आपण काहीतरी करू, आपल्याजवळ एकच दिवस आहे.
उद्या ते सगळे ट्रक बाजारात जाणार आहेत, ते ट्रक आपण बाजारात जाऊच द्यायचे नाही. त्यांचे हे विचार, त्यांनी सगळं बरोबर ठरवलं की काय करायचं, कसं करायचं, हे कुठल्या तरी एका व्यक्तीमुळे बाकीच्या सगळ्यांना कळलं. सगळ्यांनी झोपले, ट्रक हळूहळू हळूहळू यायला लागले. पण ट्रकमध्ये बसले होते एक भारतीय चालक आणि त्याच्याबरोबर एक इंग्रज अधिकारी. इंग्रज अधिकारी त्या ट्रकच्या चालकाला सांगत होते, चालवा चालवा, थांबू नका, ते लहान मुलं आहे, ते घाबरून पळून जातील, तुम्ही घाबरू नका, आपल्याला आपलं काम करायचं. बाबूंनी पाहिलं की हे काही ऐकत नाही या, तर सगळ्या मुलांच्या सुरुवातीला जाऊन बाबू झेंडा घेऊन उभा राहिला आणि जोरजोरात नारे देऊ लागला, भारत माता की जय, वंदे मातरम. त्या ट्रकचा चालक बलवीर सिंग नावाचा एक सरदार होता. त्यांनी बाबूला सांगितलं, बेटा तू लहान आहे, तू जा इथून, नाहीतर हे इंग्रज अधिकारी तुला सोडणार नाही. तो म्हणे जाणार नाही, माझ्या देशाचा प्रश्न आहे, स्वदेशीचा प्रश्न आहे, मी इथून. तो पण त्रस्त झाला. तो म्हणे, अरे चालवणार आहे, पुढे जा. तू पुढे गेला, ट्रक जवळ आला की तो सरकेल. यांनी ऐकलं नाही, बाबू तिथेच उभा राहिला. शेवटी त्या इंग्रज अधिकाऱ्याला इतका राग आला की एवढा छोटा मुलगा आपल्या एवढ्या मोठ्या राज्यातल्या असं कसं आपण सहन करावं. त्यांनी बलवीर सिंगला बाजूला ढकललं, स्वतः स्टेअरिंगच्या समोर उभा राहिला आणि जोरात सांगितलं, आता जर तू हलला नाही तर ट्रक तुझ्या डोक्यावरनं नेईल. बाबू म्हणाला, घेऊन जा, मी माझ्या देशातल्या निर्मित वस्तूंचा खप कमी होऊ देणार नाही, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. दुष्ट होते ते इंग्रज. त्यांनी ऐकलं नाही. एका क्षणात ट्रक त्यांनी भरधाव वेगाने सुरू केली. बाकीचे सगळे झोपलेले घाबरून उठून गेले, पण बाबू तसाच उभा राहिला आणि क्षणात पाहता पाहता त्या ट्रकच्या खाली बाबूचं डोकं आणि शरीर पूर्ण चिरडल्या गेलं. सगळीकडे रक्ताचे फवारे उडाले. हे करत असताना बाबू वंदे मातरम, भारत माता की जय असं म्हणत होता. गावकऱ्यांना दिसलं की इतका छोटा मुलगा जो आपल्या गावातला देखील नाही, तरी पण इतकी देशभक्ती त्याच्या मनात भरलेली आहे. त्यांनी हे सगळे जे लपून बसले होते सगळे आले धावत. सगळ्यांनी त्या ट्रक थांबवल्या, सगळ्यांनी ट्रक वापस पाठवल्या. पण हे सगळं झालं तरी बाबू इतका अतिशय गंभीर रूपी त्याला इजा झालेल्या होत्या की त्याला दवाखान्यात नेला गेला. डिसेंबर 1930. स्वदेशीसाठी काम करणाऱ्या अनेक दिग्गजांचे नावं आपण आत्तापर्यंत ऐकले, पण देशात विदेशी वस्तू विकल्या जाणार नाही याच्यासाठी आपलं बलिदान दिलं. नुसतं काम नाही केलं, स्वतःचा जीवाचा त्यांनी त्याग केला, स्वतःचं शरीर ट्रकच्या खाली चिरडून दिलं. असा हा बाबू गेनू स्वदेशीचा पहिला बलिदानी आहे. तो तुमच्यापेक्षा थोडाच मोठा होता. आज देशामध्ये ही परिस्थिती नाही आहे की आपल्याला आपल्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना आपल्याला काही मोठं काम करावं लागेल, अशी परिस्थिती नाही. पण तरी पण बाबूंनी ज्याच्यासाठी आपलं बलिदान केलं आहे तो वसा तुम्ही पुढे चालवू शकता. आणि म्हणूनच आपल्या शाळेनी स्वदेशी हा विषय घेऊन आजचा पूर्ण कार्यक्रम रेखित केला आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आलं ना की भारताची वेशभूषा, भाषा, भोजन, भवन, भावना, आपली अभिवादन पद्धती, आपले भारतीय खेळ, भारतीय संगीत, भारतीय कला, या सगळ्यांबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे सगळं माझं आहे. आपलं म्हटलं की त्याच्याबद्दल आपल्याला गर्व असतो. आपले छोटे भाऊ बहीण आपल्याला आवडतात, आपले आईवडील आपल्याला प्रिय असतात. तसाच हा देश पण माझा आहे. या देशातल्या सगळ्या ज्या चांगल्या वस्तू आहेत, सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा मला अभिमान आहे. यालाच म्हणतात आत्मबोध. करायचं तर आपण फक्त एकच काम करायचं आहे की जेव्हा केव्हा तुम्ही बाजारात जाल, एखादी वस्तू विकत घ्यायला जाल, तेव्हा फक्त पहिले सवय ही लावा की त्या वस्तूवर कोणत्या कंपनीचं नाव आहे हे वाचा. जर खाद्यपदार्थ असतील तर त्याच्यावरही वाचा. अजून काही वस्तू असतील तर त्या कुठे निर्मित झालेल्या आहेत हे वाचा. आणि हे वाचल्यानंतर जर तुम्हाला कळलं की ही वस्तू भारतात निर्मित नाही आहे तर ती घेण्याचं टाळायचं.
अगदी खूपच ज्याला म्हणतात मजबुरी आहे, औषध आहे, इंजेक्शन आहे, आपल्या घरी कोणी आजारी आहे, त्याला दुसरा पर्याय नाही आहे, तर मजबुरी में विदेशी आपण एखाद्या वेळेस घेऊ शकतो, पण आदत से आपण स्वदेशी राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो मजबुरी में स्वदेशी, मजबुरी में विदेशी, आदत से स्वदेशी. सवय लावली पाहिजे आपल्याला स्वतःला. माझ्या घरात कुठली वस्तू येते, मी कुठली भाषा घरी बोलतो आहे, मी कशा प्रकारचे वस्त्र परिधान करतोय, मी कशा प्रकारचं भोजन घेतोय, या सगळ्यांचा विचार तुम्ही केला पाहिजे. आई बाबांनी सांगितलेलं आपण ऐकलंच पाहिजे, पण स्वतःच्या बुद्धीने विचार करायची सवय लावावी. म्हणून हा स्वदेशीचा विषय तुमच्या समोर. आणि यापुढे नेहमी स्वदेशी म्हणजे काय याचा विभावाचा अनुभव होईल अशीच कृती तुम्ही कराल. तुम्ही इतक्या छान शाळेचे विद्यार्थी आहे, इतके चांगले तुमचे शिक्षक आहे, यांच्या प्रभावाखाली मी जे सांगितलं तुम्ही निश्चितपणे कराल असा मला पूर्ण विश्वास आहे. मला इथे बोलवलं याच्याबद्दल खरंच मला खूप आनंद झाला आहे. म्हणून खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेरणा दिली आहे. देश हित के लिए चलो अपना धर्म निभाते हैं, सब भारतीय मिलकर स्वदेशी अपनाते हैं. मित्र मैत्रिणींनो, आजच्या पवित्र दिवशी आपण सर्वांनी संविधानाचे पालन करू, देशाची एकता जपू आणि संकल्प करू एक जबाबदार नागरिक होण्याचा. शेवटी एकच सांगू इच्छितो, सरफरोशी से रचा इतिहास आज़ाद हिंद की पहचान है. उड़े लहरों सा तिरंगा हमारा खूबसूरत सा बुलंद आसमान है. आज के दिन लागू हुए कानून हमारा अधिकार, हमारा सम्मान है. गर्व से दिल बोल उठा दोस्तों, मेरा देश सबसे महान है, मेरा देश सबसे महान है. कार्यक्रमाचा समारोप करण्याकरिता मी सौ शेंडे मॅडम यांना आभार प्रदर्शनासाठी मंचावर येण्याची विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रथम मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते. आज आपल्याला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर सौ अमिता पत्की महोदया वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्या व आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे कार्यवाह माननीय श्री धाकरस सर तसेच सदस्य श्री वालेकर सर इथे उपस्थित राहिले आणि आमचा व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. अविनाशजी देशपांडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सर, हायर इंग्लिश विभागाच्या प्रमुख सौ बिनीवाले मॅडम, या सर्वांचे मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचेही आभार. मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, व्हिडिओ चित्रण करणारे श्री खानचोळे यांचेही आभार मानते. कार्यक्रम शांतपणे पाहणारे व उत्साह आणि विविध कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी ज्यांचा सहभाग लागला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाचा शेवट सामूहिक सुहासिनी, 啊。 सुमधुर भाषिणी, सुमधुर भाषिणी, 啊 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 सुमधुर भाषिणी, 啊
एक साथ सावधान सावधान बैठेंगे बैठ समोरचे माईक येऊन हे काढून घ्या माईक थोडं बाजूला चला अरेंज हा खाऊ वाटपामध्ये येऊन जा पटकन इकडे. प्रत्येकाला खाऊ मिळाल्यानंतर त्याचे रॅपर्स जे आहे कवरचा आदेश दिल्याशिवाय कोणी उठणार नाही. जागेवर बसून जायचं सर्वांनी. प्रत्येकाने एक रांगा घ्या बेटा. इकडे इकडे प्रत्येकाने रांगा घ्या. एक रांग घ्या. तुम्ही लास्ट मध्ये द्या. माहिती आहे का कोणाकोणाची सोडून दिले एका नाही तर मग घरी जाऊन खा. काही करायची नाही. कोणी विद्यार्थी सुटला नाही पाहिजे. हायस्कूल आणि मिडल स्कूल यांचे मिडल स्कूलचे विद्यार्थी उभे राहणार नाही आणि घरी जाणार नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांची प्रेझेंट होणार आहे आता. प्रायमरी असो, मिडल स्कूल असो की हायस्कूल असो, संबंधित वर्ग शिक्षकांनी त्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेझेंटी घेतील. मिडल स्कूलचे शिक्षक मिडल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेझेंटी घेतील. प्रेझेंटी घेतल्याशिवाय कोणी विद्यार्थ्यांना सोडायचं नाही आहे. सर्वांनी शांतपणे बसून राहायचं आहे. ग्राउंडमध्ये रॅपर्स कोणी विद्यार्थ्यांना सांगत आहे तीच राहील उठायची आहे. बाकीचे विद्यार्थ्यांनी उठणार नाही. त्याला रांगेत राहील. बसून